तर आजचा इव्हेंट होता गॅदरिंगचा. मी कोरिओग्राफर आहे तुम्हाला माहीतच आहे. पण मला आज बाउन्सर म्हणून गॅदरिंगचा इव्हेंट आलता. आम्ही आमच्या पोझिशन घेऊन थांबलेलो. प्रत्येक बाउन्सराला पॉईंट वाटून दिलता आणि इकडं त्यांचा डेमो आणि ते चालूच होतं. क्वालिटीच होतं सगळं. आमच्या बाउन्सरांनी पोझिशन घेऊन ड्युटी चालूच होती. खतरनाक वाटलं खरं यांचा कार्यक्रम. जबरदस्त होतं सगळं जिथल्या तिथं. संस्थेचे संस्थापक प्रमुख होते त्यांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात झाली. आमच्या बाउन्सरांनी त्यांच्या त्यांच्या पोझिशन घेतलेल्या म्हणजे फ्रंटला दोघं, मध्ये दोघं आणि मागच्या गेटला एक जण. आणि पब्लिक तर ढीग आहे, खचाखच भरलेलं सगळं. गाणी सुरू झालीत. त्यांची कोरिओग्राफी मेन क्वालिटी होती बरं का. खतरनाक वाटला कार्यक्रम बघताना. आणि माझी दुटी स्टेज पशीच पडलेली त्यामुळे मला सगळं बघायला पण मिळत होतं. आणि सगळ्यात विषय क्वालिटी म्हणजे आपले भगतसिंग आहेत ना, त्यांच्यावरती असला जबरदस्त थीम बसवलेली. खतरनाक वाटलं राव. रिअल पिक्चरमध्ये असते तसंच वाटत होतं. म्हणजे आपले क्रांतिकारक आहेत का नाही, त्यांची जे फाशी दिलेला जो सीन होता का नाही, तो राव खतरनाक. असा अंगावर काटा आलता बघताना. रिअलच वाटायला लागलेलं. पण नंतर हे गाणं पण क्वालिटी टॉपचं होतं बरं का. आणि सगळ्यात ब्रँड विषय बघा, शंकराची एंट्री नंदीवरून रिअल केलती. शंकराची थीम क्वालिटी केलती. ड्रेपरी जबरदस्त विषय होता बरं का. असं वाटत होतं काय खतरनाक. आणि बापू विरुद्ध नाटक बसविलेला त्यांचा रिअल सीन, रिअल जीभ. पोलीस खरोखरच आले असं वाटायला लागलं. बापू बिरुसने पकडायला जो सीन होता का नाही, तो रिअलच घेतलेला त्यांनी. स्टेजवर ज्या वेळेला त्यांनी एंट्री केली, बापू ज्या वेळेला उठलं, असं वाटायला लागलं आईला सगळं ओरिजिनलच आहे का काय. नंतर बापूंना पकडून नेलं आणि शिक्षेनंतर सुटकेचा पण सीन घेतला. आणि गाणं पण खतरनाक केलं बरं का त्यांनी. परत आमच्या सगळ्या बाउन्सरांचं त्यांनी सत्कार घेतला. तर भेटूया भावानं पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.